आमची प्रार्थना. शुभम भव. शुभम भव. मला माहीत आहे की आम्ही तुमच्या अंगणात नाजूक व सुंदरसं फूल आहोत व आमच्या कल्याणासाठी तुम्ही रात्रंदिवस किती कष्ट घेता याची आम्हाला जाणीव आहे व यासाठी आम्ही निरंतर तुमचे ऋणी राहू. मला चांगलं आयुष्य देण्यासाठी खूप कष्ट काम करतात व आमच्यासाठी अनेक प्रकारचा त्याग सुद्धा तुम्ही करता याची आम्हाला जाणीव आहे व निरंतर राहील. त्यामुळे पालक धाकट्या भुरग्यांचे आसा आनी व्हडल्या भुरग्यांचे हांगा एकत्रीत उपस्थित आसात. परतून एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आमच्या भारतीय संस्कृतीत आई बाबा असाधारण अशें म्हत्व आसा. मातृदेवो भव पितृदेवो भव. आवय बापाय कसलें स्थान दिलां तर तें देवाचें दिलां. आवय बापायची सेवा आनी जर एखाद्या वृद्ध म्हणजे म्हाताऱ्या मनशाची जर आमी सेवा केली जाल्यार ती देवाच्या चरणी रुजू जाता अशें म्हणटात. ही आमची भारतीय संस्कृतीतली खरी म्हणशी जाल्यार एक मोठी श्रद्धा जावन आसा. आजकाल कितें जालां हो कार्यक्रम सुरू करण्या फाटलें कारण आजकाल कितें जालां की आमच्या संस्कृती कडल्यान आमची भुरगीं पयस वता काय हो खंय तरी आमच्या मनान हो विचार आयलो. तेन्ना आमी अशें ठरयलें की अशे अनेक कार्यक्रम आमच्या शाळेंत जाता. तातूंत गुरुपौर्णिमा म्हणा, मकर संक्रांती म्हणा, खंयचोच कार्यक्रम ना जो आमच्या संस्कृतीशी जोडलेलो ना. हो एकमेव कार्यक्रम आमचे कडेन जायना नासलो. तोय आमी आतां सुरू करपाचो गेल्या वर्साच्यान प्रयत्न केला. आनी सांगूंक खूब बरें दिसता की हाचे जे परिणाम म्हणून कितें आसा ते खूब बरें मेळपाक लागले. त्यामुळे म्हाका दिसता कार्यक्रम सातत्यान करत रावप ही काळाची गरज आसा. त्याच्या बलिदानाचा हा दिवस आणि म्हणून ते लोक ख्रिश्चन लोक हा दिवस साजरा करतात. पण हा एक फॅड झालेला आहे की आमची तरुण तरुणी मुलं जी आहे ती एकमेकांना त्याकडे आता प्रेम दिवस म्हणून साजरा करतात आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाब एकमेकाला देऊन आपलं प्रेम व्यक्त करत असतात. त्यामुळे आजच्या दिवशी गुलाब मिळणं फार कठीण. मिळाला तरी 5 रुपयाचा 50ला घ्यावा लागतो आणि तो द्यायची तयारी असते. आणि का देतोय त्याचं कारण कुणालाही माहीत नसतं. आजचा दिवस हा प्रेम दिवस आहे आणि त्यामुळे प्रेम दिवस कसा साजरा करायचा, प्रेम कुणावर करायचं, प्रेम हे आपल्या देवावर करायचं असतं. मग आपलं दैवत कोण आहे? आजचा दिवस ज्यांची जयंती आहे ते म्हणजे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. ते सांगतायत की दैवत कोण आहे? आई बाप हे दैवत माझी असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी. आई बाप हे आमचं दैवत आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आई बाप हे दैवत आहे
त्या दैवत तालुकी जे पूजनीय आहेत त्यांच्या ठिकाणी पूजन होत आहे. आणि म्हणून आई बापाबद्दलचं प्रेम अभिव्यक्त करण्याचा हा दिवस मातृपितृ पूजन दिवस. खरोखरच एक चांगला उपक्रम आजच्या दिवशी. आमचं काय आम्ही नेहमी आमचं उलटं असतं. चैत्र महिन्याचा पहिला दिवस जो आपला आहे तो दिवस म्हणजे आमचं खरं म्हणजे वर्ष सुरू होतं, पण आम्हाला ते माहीतच नाही. आम्ही फक्त डिसेंबरच्या रात्री 12 वाजता एकदम भरपूर जल्लोष करतो आणि हॅपी न्यू इयर म्हणतो. आमचं ते वर्षच नाही. तसं त्याकडे हा जो दिवस आहे हा प्रेमाचा दिवस आहे, ज्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी या संस्थेनं चांगला उपक्रम राबलेला आहे. मातृपितृ पूजन दिवस आजच्या ठिकाणी साजरा करतो. तर एके दिवशी नारद मुनी त्यांना वाटते की फळ मिळालं पिकलेलं ते घेऊन आले, मुलांना खायला द्यायला मिळेल म्हणून. आणि ते कैलास पर्वतावर आलेले त्या मुलांना द्यायला. ही 2 मुलं होती म्हणजे गणेश आणि कार्तिकीय. त्यांना द्यायचं म्हणून ते फळ घेऊन आले. येऊन तर बघताय दोन्ही मुलं नाही. विचारलं भगवान शंकरांना, मुलं कुठे गेली? खेळायला गेली आहे. तर काही हरकत नाही, हे फळ त्यांना आणलेलं आहे, त्यांना खायला द्या. नारद मुनी गेल्यानंतर ही दोन्ही मुलं आली. ते फळ बघितलं. कार्तिकेय म्हणाला, बाबा मला हे फळ पाहिजे. गणेश म्हणाला, नाही बाबा मला हे फळ पाहिजे. फळ होतं एक, मागत होते दोघे. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, बाळांनो एक काम करूया, फळ एक आहे, कापूया आणि दोघांनाही अर्ध अर्ध देऊया. नाही 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 नाही, कार्तिकेय म्हणाला, मला ते अख्खं पाहिजे. गणेश म्हणते, मला ते अख्खं पाहिजे. आता एक अख्खं पाहिजे असेल, दोघांना कसं द्यायचं? मग शंकराने सांगितलं, ठीक आहे, हे फळ मी त्याला देईन. पण त्याला कोणाला आणखी कोणाला देऊ नका. पण खरेंच आज जे हांगा पालक आसा ते खरेंच भाग्यवान आसा. कित्याक आमी आतां टिचर जाले, रिटायरमेंटाक पावले, अशें केन्ना घडलें ना. तुमकां भाग्यवान हेच्याच खातीर म्हणटा की ह्या स्कुलाच्या निमित्तान तरी तुमच्या भुरग्यांनी तुमची पुजा केली आनी हातूंत एक बरी गोश्ट जाली, तुमचें महत्व तुमकां कळ्ळें. तुमी जर केन्नाय म्हणत चल आनी देवा कडेन माग रे, देव दिता? दिना. देव म्हणटा राव मातसो प्रयत्न कर. पण आवय बापूय रोकडोच दिता. खंयचीय गोश्ट आसूं भुरग्या खातीर जो आवय बापूय आसा तो हाडटा आनी कशेय प्रयत्न करून आमी पयल्या काळांत म्हणटाले की रीण कर्ज काडून तो आवय बापूय आपल्या भुरग्या खातीर हाडटा. आनी आवय बापूय आपूण तुजो देव हें सांगपाक विसरता. आयच्या कार्यक्रमांतल्यान आवय बापायक कळटलें खंय तरी आपूण एक भुरग्या खातीर आपलो देव. विजी शेडगांवकर सरांनी गोश्ट सांगल्या की आवय बापायक फेरे मारले काय सगळें पृथ्वीची प्रदक्षिणा जाली, सगळें जालें. पेरंटांक एकच सांगचें दिसता, खुबशे पेरंटांक हाजीर जाय आसले ह्या प्रोग्रामाक. तर तुमचें जें कितें देवरूप आसा तें तुमचें देवरूप अबाधीत दवरात आनी भुरग्याक तुमचें कर्तव्य करीत आसतना एकच जाणीव करून दियात की त्या भुरग्याक दिसूंक जाय की आपलो आवय बापूय आपलो देव आपणाक थंय सगळ्यात पयलीं जें जाय तें मेळटा. विद्यार्थ्यां मदीं ह्यो सगळ्यो गोश्टी रुजोवण्याचो आमी प्रयत्न करता. पालकांनी हो प्रयत्न करप गरजेचें आसा. हेतून मोठेपण घेवप अशें म्हणना की आपूण बाबा तुजो देव, आपूण तुजो पितृदेव, हांव तुजी मातृदेव अशें म्हणून ना. तर त्या भुरग्याच्या मनात निर्माण जावप. आयज कितें जालें, भावना कितें जालें म्हाका कोणी सांगूं शकत? आतां सरान म्हटलें की भावना सांगा. आवय बापायक कितें दिसलें आसतलें? त्या भुरग्याच्या मनात ते पांय पुसतना फूल घालतना कितें दिसलें आसतलें? हेची जाणीव दवरात. आनी हे जे भुरग्याचें आनी आवयचें बापायचें रिलेशन हें जर कायम रावत जाल्यार संवसारांत खंयच्योच वायट गोश्टी घडच्यो ना. तर या कार्यात एक सहभाग संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने आणि महत्वाचा भाग म्हणजे मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम करावा. एक दिवस मातृपितृ पूजन करून काय होणार? अनेक जण म्हणतात खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये असा विषयच नाही की एक दिवस काय करा. आई वडिलांचं पूजन दररोज आणि रोज व्हायला पाहिजे आणि ते करणार. पण त्यासाठी जे काही आज परिणाम आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला ही संधी आहे. आताच आपण बघितलं काही मुलांनी तयारी केली, काही मुलांनी पूजनाची तयारी केली, तिथं मुलं आली, कविता केली, तर पत्रकारांच्या माध्यमातून हा विषय संपूर्ण अनेक ठिकाणी पोहोचला. जे जे कोण बघतील त्यांच्या मनावर हा विषय टिकवला जाईल. मातृपितृ पूजनाचा हा संस्कार असतो. ही मुलं जेव्हा मोठी होणार तेव्हा आपल्या पिढीला सांगतील, पुढच्या पिढीला सांगतील आम्ही
65 शाळेत जायचो त्यावेळी असायचे कार्यक्रमाचे, शिक्षक एकत्रित यायचे, आमचे आई वडील बसायचे, आम्ही त्यांचं पूजन करायचो. हा संस्कार कधीही पुसला जात नाही, तो मनावर दृढ राहतो. आणि ते कार्य या संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने केलं जात आहे आणि त्याचा परिणाम सकारात्मक दिसायला लागलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण विचार करूया की या गोमंत भूमीवर पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि त्या काळात त्यांनी इथली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अजूनही ही संस्कृती आपल्या